नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 अंकी संख्येचा गुणाकार 3 अंकी संख्येसोबत पाहणार आहोत. अशी आपण 10 गणिते पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये आपण गुणाकार खूप सोप्या पद्धतीमध्ये करायला शिकणार आहोत, तेही ट्रिक्ससोबत. चला तर मग गुणाकार करायला शिकूया. तर पहा, इथं 522 या संख्येला 624 या संख्येने गुणायचं आहे. तर ते कसं करायचं? गुणाकार आपण नेहमी खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणत असतो. पहा, पहिल्यांदा ही जी शेवटची संख्या असते, उजव्या हाताची संख्या असते, त्या संख्येने पहिल्यांदा या वरच्या तिन्ही संख्येला गुणायचं असतं. ते कसं करायचं पहा, मी सांगते आता तुम्हाला. चला, 4 एक 4, ह्या 4ने या 2ला गुणायचं. 4 एक 4, 4 दुने 8 आणि जे काही उत्तर येईल ते खाली लिहायचं आहे. तर पुढे 4चा पाडा 2 पर्यंत म्हणायचा आहे. 4 एक 4, 4 दुने 8 आणि जे काही पाड्यामध्ये दुसऱ्यांदा येईल ते खाली लिहायचं आहे. आता इथं 4चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा आहे. 4 पंचे 20 आणि जे काही उत्तर येईल ते इथं लिहायचं आहे. तर पहा, इथं 20 आपण जशास तसं का लिहिलं? तर पुढे संख्या आहे का नाही, मग पुढे आपण कोणत्या संख्येला हातचा देणार, म्हणून आपण 20 जशीच्या तसं लिहिलं आहे. तर आता या संख्येचं झालं. आता या संख्येने या तिन्ही संख्येला गुणायचं. तर पहा, इथं दुसऱ्यांदा गुणाकार करायच्या अगोदर आपल्याला एक करायचं असतं. काय करायचं असतं? तर एक काम करायचं असतं की आपण इथं एक शून्य द्यायचं असतं. हे शून्य का वाढवायचं असतं? कारण आपला गुणाकार पुढच्या संख्येने गुणत आहोत आपण वरच्या संख्यांना, मग आपला गुणाकार पुढे जात आहे. तर हे एक शून्य आपण जसं जसं खाली, म्हणजे जेवढ्या संख्या वाढत असतील इकडे, तेवढ्या संख्येने खाली शून्य वाढवत जायचं. आता इथं एक दिलं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा 2 शून्य द्यायची. ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये समजून घेऊया. आता जी स्टेप चालू आहे ती पाहूया. तर पहा, इथं शून्य दिलं, तर आता 2ने या तिन्ही संख्येला गुणायचं आणि बेक बे बेदुने 4. 2ने 2ला गुणा, बेक बे बेदुने 4. आता 2ने 5ला, बेक बे बेदुने 4, बे पंचे 10. हे जशीचं तसं लिहिलं. आता पहा, ह्या संख्येने गुणताना आता 2 शून्य वाढवायची. समजलं? जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपण शून्य वाढवत जायचं. आता 2 शून्य दिले. आता ह्या 6ने या तिन्ही संख्येला गुणायचं. 6 एक 6, 6 दुने 12, 12ला 2. आता पहा, इथं हाचा येणार, कारण इथं पुढे संख्या आहे. ह्या 6ने या 2ला गुणलं. 6 एक 6, 6 दुने 12, तर हाचा कधी कुठे येणार? इथं 1 2च्या डोक्यावर येणार. तर 6 एक 6, 6 दुने 12 आणि हे 1 13, 13ला 3, हाचा अजून एक हाचा आला 5 वर. तर 6 गुणिले 5 केल्यावर किती येतं पहा. 5 5 25, 5 30 आणि हे 1 31. हे आलं आपलं गुणाकार. आणि आता आपल्याला इथं काय करावं लागत असते? या तिघाची बेरीज करावी लागत असते, म्हणजे आपल्याला या दोघाचा गुणाकार मिळेल. तर बेरीज करा. 8 अधिक 0 अधिक 0 काय येतं पहा? 8 येतं. 8 अधिक 4 किती येतं? 8. 9 10 11 12. 12ला 2, हातचा किती आला? 1 आला. आता 0 अधिक 4 अधिक 2, 4 आणि 2 4, 5 6 आणि हे एक हातच्याचं 7. पुढे 2 आणि 3 किती? 5. 1 आणि 1 2 आणि हे 3 जसेचं तसं. पहा, मागून 3 संख्या सोडायचं पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा 2 2 संख्या सोडून कोमा द्यायचा, किंवा असंही उत्तर ठेवू शकता. तर उत्तर काय आलं आहे आपलं? 3,25,728 हे आपलं उत्तर आलं आहे. झाला तुमचा गुणाकार. किती सोपा आहे पहा. एका एका संख्येने गुणत जायचं आणि नंतर जसं जसं पुढच्या संख्येने गुणल तसं तसं शून्य वाढवत जायचं. सोपं आहे ना? फक्त इथं तुम्हाला गरजेचं आहे पाढेपाठ असणं. पाढे तुम्हाला पाठ आहेत की नाही? तुम्हाला कितीपर्यंत पाढेपाठ आहेत हे कमेंटमध्ये मला सांगा बरं पटपट. तर चला पुढचं गणित पाहूया. आणि हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जसं जसं हे गुणाकार लिहिचाल, हे जे संख्या आहे ते एकाखाली एक लिहित चला, म्हणजे तुम्हाला बेरीज करायला सोपं जाईल. समजलं? आता पुढचा गुणाकार करूया. 235 गुणिले 345. आता पहा, या 5ने या तिघाला गुणा. आता 5ने 5ला गुणा. 5चा पाडा 5 पर्यंत. 5 5 25, 25ला 5, हातचे आले 2. आपण हातचा कसा घेतो पहा. हे 5 5 25. हे उजव्या साईडची जी संख्या आहे ते खाली लिहितो आणि ह्या डाव्या साईडची संख्या जी आहे ते हातचा असतो आपला, ती पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहितो, किंवा आपण मनात धरून नंतर ते मिसळतो. तर आपण पहिल्यांदा डोक्यावर लिहायला शिकूया, डोक्यावर लिहून शिकूया, कारण मनात धरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे? आता 5 गुणिले 3 करा. 5 त्रिक 15, हे 2 मिसळा 15, 16 17, 17ला 7, हातचा किती आला? 1.
आता पुढे 5चा गुणाकार 2 पर्यंत करा. 5 एक 5, 5 दुने 10 आणि हे एक 11. पुढे या 4ने 5ला गुणायचं, तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला 0 घ्यायचं. आता 4 पंचे 20, 20ला 0 हातचा आले 2. 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिकोण 12 आणि हे 2 13 14, 14ला 4 हातचा आला 1. 4 एक 4, 4 दुने 8 आणि 1 9. पुढे ह्या 3ने 5ला गुणायचं, पहिल्यांदा 2 शून्य घ्या. आता 5 त्रिक 15, 15ला 5 हातचा किती येणार 1. पहा तुम्ही म्हणाल आता हे आपण इथं लिहिलं, हातचा कसा इकडे येणार, तर हातचा कसा येत नाही, कारण आपण इथं 3 या दोघाचा गुणाकार केला आहे. या दोघाच्या गुणाकारामध्ये जो काही हातचा येईल ते याच्या पुढच्या संख्येला येईल, असं समजलं. तर आता इथं काय घेतलं आपण, 5 त्रिक 15 झालं, हातचा 1 आला, 3 त्रिक 9 आणि 1 10, 10ला 0 हातचा आला 1. पुढे 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि हातच्याचे 1 7. आणि आपल्याला आता या तिघाची बेरीज करायची आहे. 5 अधिक 0 अधिक 0 5, 7 अधिक 0 अधिक 0 7, 4 आणि 1 5 आणि 5 10ला 0 हातचा आला 1. 9 आणि 1 10 आणि 1 11, 11ला 1 हातचा आला 1. 7 अधिक 1 8. पहा बेरीज करायला येते का नाही तुम्हाला? येत नसेल तर आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ टाकला आहे, ते तुम्ही पाहून घ्या. पुढे 625 गुणिले 441 चा गुणाकार करायचा आहे. पहिल्यांदा 1ने ह्या तिघाला गुणा, 1ने 5ला गुणलं 5, 1ने 2ला गुणलं 2, 1ने 6ला गुणलं 6. पुढे 0 घ्या. 4ने 5ला गुणा, 4 पंचे 20, 20ला 0 हातच्या आले 2. 4 एक 4, 4 दोन्ही 8 अधिक 2 10, 10ला 0 हातचा आला 1. 4 एक 4, 4 16, 4 पंचे 20, 4 सकट 24 अधिक 1 25. आता पुढे 2 शून्य घ्या. आता सेम 4ने 5 तिघाला गुणा, 4 पंचे 20, 20ला 0 हातच्या आले 2. 4 एक 4, 4 दोन्ही 8 9 10, 10ला 0 हातचा आला 1. 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सकट 24 आणि 1 25. बेरीज करा. 5 अधिक 0 अधिक 0 5, 2 6ला 6, 5ला 5, 5 अधिक 2 5 6 7 आणि हे 2. तर बघा उत्तर काय आलं आहे आपलं, 2,75,625 हे आपलं उत्तर आलं आहे. पुढचं गणित पाहूया. 230 गुणिले 420. आता पहा या शून्याने सगळ्या तिन्ही संख्येला गुणा. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर 0 येतं. तर या शून्याने या शून्याला गुणलं 0, शून्याने 3ला गुणलं 0, ह्या शून्याने 2ला गुणलं 0. आता पुढे 1 0 वाढवा. आता 2ने या शून्याला गुणा 0 येतं. 2ने 3ला गुणा, 3 एक 3, 3 दोन्ही 6. 2ने 2ला गुणा, बेग बे बेदुने 4. पुढे 2 0 वाढवा. 2 0 वाढवले. आता 4ने शून्याला गुणा 0, 4 त्रिक 12ला 2 हातचा आला 1. 4 एक 4, 4 दोन्ही 8 अधिक 1 9. 0 0 6, 4 अधिक 2 4, 5 6 आणि हे 9. गुणाकार काय आला 96,600. पुढचा गुणाकार 4ने 1ला गुणा, 4 एक 4, 4ने 2ला गुणा, 4 दुने 8, 4ने 1ला गुणा, 4 एक 4. 0 वाढवा. 2ने 1ला गुणा, बे 1 बे. 2ने 2ला गुणा, बेग बे बेदुने 4. 2ने 1ला गुणा, बे 1 बे. आता 2 0 वाढवा. 5ने 1ला गुणा, 5 एक 5. 5ला 2ने गुणा म्हणजे 5चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 5 एक 5, 5 2 10ला 0 हातचा आला 1. 5 एक 5 आणि 1 6. आता या तिघाची काय करायची बेरीज. तर बेरीज करा. 4 0 0 4, 8 अधिक 2 10ला 0 हातचा आला 1. 5 1 अधिक 1 6 आणि 1 4 10 आणि 4 14, 14ला 4 हातच्या आले 1. 2 अधिक 1 3 आणि 6 आला गुणाकार आपला किती आला 63,404. पुढे 728ला 248ला 248ने गुणा, तर 8ने 8ला गुणा, 8 8 64ला 8 8 64ला 4 हातच्या आले 6. तर 8 1 8, 8 2 16 आणि 6 16, 17 18 19 20 21 22, 22ला 2 हातच्या आले 2. 8ने 7ला गुणा, 8 8 7 7 49, 7 8 56 आणि 57 58. पुढे 0 वाढवा. 4 एक 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 इंच 4चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 8 एक 8, 2 8 24, 8 चौक 32ला 2 हातच्या आले 3. 4 एक 4, 4 2 8 9 10 11, 11ला
हातचा आला 1, 4 गुणिले 7, 7 1 7 2 14 7 21 7 चोक 28, 28 ला 28. पुढे 0 2 वाढवा, 8 1 8, 8 2 16, 16 6, हातचा आला 1, बेग बेबे 2 4 आणि 1 5, 7 1 7, 7 2 14. बेरीज करा. 4 ला 4, 2 2 4, 8 अधिक 1 9 आणि 16 15, 15 ला 5, हातचा आला 1, 8 अधिक 1 9 आणि 5 14 आणि 5 19, 19 ला 9, हातचा आला 1, 4 5 6 7 आणि 1. थोडंसं पहा, इथं या गणितामध्ये आपली एक छोटीशी चूक झाली आहे. इथं आपण हातचा घ्यायचा विसरलो होतो. हातचा घेतल्यानंतर इथं एक हातचा येतो आपला, तो हातचा घेतल्यानंतर आपला इथं 29 येतं. इथं 7 चोक 28 आणि इकडचा हातचा 11चा 1चा हातचा आलेला 29 येतं. आणि इथं आपली बेरीज काय होते, तर बेरीज होते 5 आणि 5 10 आणि हे 9 आणि 1 10 20, 20 ला 0 येतं आणि हातचे येतात 2. आणि इथं काय येतं आता 2 अधिक 2 4 आणि 4 8, 8 येतं इथं आणि हे 1 ला 1 आणि गुणाकार आपला येतो 1,80,544. पुढचं गणित पाहूया. 3 ने यात तिघाला गुणा, 3 गुणिले 0 0, 3 1 3, 3 2 6, 4 त्रिकोण 12. पुढे एक 0 वाढा, बे 2चा 0 सोबत गुणाकार 0, बेग बेबे 2 4, 4 1 4, 4 2 8, 2 0 वाढवा, 2 आणि 0चा गुणाकार 0, बेग बेबे 2 4, 4 1 4, 4 2 8, 0 आणि हे 6, 2 अधिक 4 6, 8 अधिक 1 9 आणि 4 13, 3 हातचा आला 1, 8 अधिक 1 9. पुढचा गुणाकार 6 5 30, 30 ला 0, हातचे आले 3, 6 1 6 6 12 6 18 6 चौक 24, 25 26 27, 27 ला 7, हातचे आले 2, 6 1 6, 6 आणि 2 8, 0 वाढवा, 4 5 20, 20 ला 0, हातचे आले 2, 4 चौक 16, 17 18, 18 ला 8, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 9. पहा, प्रॅक्टिस असेल तर फास्ट तुम्हाला गुणाकार करता येईल. 4 5 1 5 5 2 10 ला 0, हातचे आले 1, 3 1 3 3 4 1 4, 4 2 8 आणि 1 9. 4 1 थांबा, 2 5 10 ला 0, हातचा आला 1, 4 1 4 2 8 1 9, बे बरोबर आहे. 0 7 8 1 8 8 2 16, 16 6, हातचा आला 1, 9 2 18 आणि 1 19, हातचा आला 1 3. हे आले. या गणितामध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. पहा, 4 चोक 16, 17 18 ला 8 येतं आणि 4 1 4 आणि हातच्याचं 1 5 येतं इथं. आणि इथं 8 1 8 2 16, हातचा 1 येतो 10 आणि 15, इथं 5 येतं. हे सगळं बरोबर आहे. आपलं उत्तर 5चा गुणाकार 0 सोबत 0, 5 1 5 5 2 10 ला 0, हातचा आला 1, 5 इथे येतो हातचा, 5 1 7 5 35 आणि 1 36. पुढे एक 0 वाढवा, 2चा गुणाकार 0 सोबत 0, बेग बेबे 2 4, 7 1 7 7 2 14. पुढे 2 0 वाढवा, 4चा गुणाकार 0 सोबत 0, 4 1 4, 4 2 8, 7 1 7 2 14, 7 1 7 चोक 28. 0 0 6 आणि 4 10 ला 0, हातचा आला 1, 8 अधिक 1 9, 13 13 आणि 3 6, 16, 6 ला हातचा आला 1, 16 6, हातचा आला 1, 8 1 9 10 0, हातचा आला 1 3. हे आला आपला गुणाकार. पुढचा गुणाकार 5 1 5 5 2 10 ला 0, हातचा आला 1, 5 1 15 16, 16 6, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6. 0 वाढवा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 12 2, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. इथं एक हातच्याचं राहिलं आपलं घ्यायचं, 13 येतं इथं, 13 ला 3, हातचा आला 1 आणि 4 1 4 आणि 1 5. 2 0 वाढवा, बेग बेबे 2 4, 4 3 1 3 3 2 6 आणि बे 1 बे. 0 6 आणि 8 8 9 10 11 12 13 14, 14 ला 4, हातच्या आल्या 1 6 आणि 3 9 10 आणि 4 14 ला 4, हातचा आला 1 6 आणि 1 7 आणि 5 13, 13 ला 6 आणि 5 7 आणि 5 किती येतं पहा, 12 येतं. इथं 12 ला 2 येतं
इथला हातचा 1 पण येत नाही. 4 1 4 4 2 8 येतं आणि 4 त्रिकोण 12ला 2 येतं इथं आणि ह्याचा 1 येतो आणि इथं उत्तर येतं 6 8 आणि 6 14 4 ह्याचा आला 1 4 5 6 7 आणि 8 9 10 11 12 13 इथं 13 येतं. 13 3 ह्याचा आला 1 6 7 आणि हे 5 12 हे बरोबर आहे. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. आपण 10 गुणाकाराचे गणिते करायला शिकलो आहोत पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.